काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. एखाद्याचं लग्न जमलं ना की लगेच आपण प्रश्न विचारतो, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, विवाहबंधन की लग्नाची गाठ. अहो काही असू देतो, बंधन असू दे, गाठ असू देत, पण आजच्या प्रेमाची गोष्ट ना अगदी न्यारीच आहे. म्हणजे बघा, खाणं आणि गाणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं म्हटलं तर. म्हणजे उत्तम खाणं मिळाल्यानंतर अन्नपूर्णा सुखी भव असा आपण भरभरून आशीर्वाद देतो, पण तसंच उत्तम गाणं ऐकल्यानंतरसुद्धा आपण आनंदाने डोळे मिटतो आणि भरभरून आशीर्वाद देतो. हे एकाच वेळेला तुम्हाला मिळालं तर काय म्हणताय? आजच्या प्रेमाच्या गोष्टीतला तो म्हणतो की मी जगण्यातला सूर शोधला. तिचं म्हणणं आहे की मी त्याचा तोलही सांभाळला आणि तालही सांभाळला. आणि दोघांचं म्हणणं आहे अशाच प्रेमाच्या गाठीने किंवा विवाहबंधनामुळे आम्ही संसाराची लयही सांभाळली. आणि पाहता पाहता त्यांच्या लग्नाला 45 वर्ष पूर्ण झाली. तरीसुद्धा त्याचं म्हणणं असंच आहे, आमची ही ना, आणि तिचंही म्हणणं आहे आमचे हे ना. अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील हे आहेत सुप्रसिद्ध हॉटेलियर विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत, आणि त्यांची ही आहे सौभाग्यवती विद्या विठ्ठल कामत. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार विद्याताई. या नमस्कार नमस्कार खूप मनापासून स्वागत. या महाराष्ट्राच्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजेच आमच्या विठ्ठल आणि विद्याताईंचं मनापासून स्वागत करते. सर, तुम्ही अनेक वेळेला एकटे आलेला आहात, पण आज साक्षात रुक्मिणीला घेऊन आलेला आहात. बघा बघा कसे क्रॉस करतायत बघा. तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकायची खूप इच्छा आहे, तर मला वाटतं तुम्ही विराजमान व्हा. थँक्यू. विद्याताई, इतक्या सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू. एकदम एकदम मस्त. म्हणजे सर कित्येक वेळेला या आमच्या मंचावर आलेले आहेत, पण या साक्षात विठ्ठलाची रकुमाई इतकी सुंदर आहे. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे त्याचं रहस्य आज आम्हाला उलगडलेलं आहे. सर, मनपूर्वक तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि तुमचं स्वागतही करते. विद्याताई, हा साक्षात विठ्ठल तुम्हाला कसा मिळाला? तुम्ही कुठच्या आहात मुळात? मी मुळात आहे कुमठा गावची, नॉर्थ कॅनडाला आहे, पण माझा जन्म कुमठ्यामध्ये फक्त झाला. पण नंतर माझे आईवडील मुंबईला आधीच स्थायिक होते, पण जसं बाळणपणासाठी आईकडे जातात तर आम्ही कुमठ्याला होतो 3 महिने. नंतर मी मुंबईला आले. मुंबईला माझं शिक्षण किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये झालं. कॉलेज माझं सोफाया कॉलेजमध्ये झालं आणि मी मुंबईमध्येच माझं बालपण गेलं. विठ्ठल सर, तुमचं घर म्हणजे एकदम प्रोग्रेसिव्ह, उत्तम विचार, उत्तम अभ्यास, उत्तम सगळंच छान आहे. ही मुलगी म्हणे तुम्ही आधीपासून पाहिलेली होती, बघितलेली होती देवळात वगैरे, असं थोडंसं ऐकायला आलं मला. नाही, असं नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या घरापेक्षाही आमचे शेजारी फार ग्रेट होते. म्हणजे एवढे ग्रेट होते. कोण कलाकार होते, चीफ जस्टिस होते, नंतर म्हणजे नाचणारे वादक आणि गायणारे म्हणजे पार्वती कुमार आमच्या शेजारी, व्हायोलिनिस्ट आमच्या शेजारी, डॉक्टर करंडे शेजारी. आणि हिला मी जपानला रेस्टॉरंट करायला जात होतो 50 वर्षापूर्वी. तेव्हा माझी आत्या म्हणाली, अरे एक मुलगी आहे. त्याच्या आधी आई म्हणाली, अरे एक मुलगी आहे. म्हटलं तुझी आणि तिची पत्रिका जुळव, माझी काय जुळवायची तर नाही आहे. तुमची दोघांची जुळली तर मग ठीक आहे. नाही पण बघतो तर मी सूट कोट वगैरे घालून जपानला जायचं म्हणजे तुम्हाला परफेक्ट असंच आहे. तर मी जात असताना एका कडे बँड्राला घरात ही एकीकडे बसली होती, त्यांच्या ओपनिंग सेरेमनी होती. मी दुरून पाहिलं, नमस्कार केला, तिने मला नमस्कार केला आणि मी निघालो. बस, दॅट्स ऑल. अरे काय विद्याताई, तुम्हाला का विठ्ठल आवडला?
अरेंज मॅरेज होतं. हां. सो आई वडील म्हणाले की असा एक मुलगा आला आहे. कारण माझे आई वडील त्यांना त्यांच्या फॅमिलीला ओळखत होते, कारण त्यांची आणि आमची कुलदेवी एक आहे. सो जे देवळाच्या मीटिंग्स वगैरे व्हायच्या त्याला माझे वडील जायचे. त्यामुळे माझ्या वडिलांनी ही फॅमिली पाहिली होती आणि मी त्यांना त्यावेळी पहिल्यांदाच भेटले त्यांनी सांगितल्यासारखं. तर आणि आमच्या नातेवाईकांमध्ये एक आमचे कॉमन नातेवाईक होते, ते LIC एजंट होते. सो त्यांनी सांगितलं की असा एक मुलगा आहे, खूप छान आहे. पण मी तेव्हा ना लास्ट इयर कॉलेजला होते. सो माझ्या वडिलांनी सांगितलं की यावर्षी मला नाही करायचं आहे, कारण ती शेवटच्या वर्षाला आहे. तिचं शिक्षण पूर्ण होऊ देत, मग परत आम्ही येऊ. आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यावरती मग त्यांनी पुन्हा माझ्या वडील त्यांच्याकडे गेले. सर, तुम्ही रितसर बघायला गेलात? हो, आमच्यात पूर्वी त्यावेळी बघण्याचा प्रोग्राम व्हायचा आणि माझी एक इच्छा होती की मला चष्मेवाली मुलगी नको. बर. आणि हा मूर्खपणा होता, पण होतं असं, कारण चष्मा मला पहिला लागला नंतर. तर ते होते की मला चष्मेवाली नको आणि बाकी अशा अपेक्षा काही नव्हत्या. आणि यांच्या घरचं आमच्या घरचं वातावरण सेम होतं, काही फरक नव्हता. विद्याताई, कांदे पोहे घेऊन गेलात ना तुम्ही, जे स्वतः आपण कधीच बनवलेले नसतात पण घरचे सांगतात की मुलींनी बनवलेले आहेत? अगं, नंतर नाकाने कांदे सोलतात. आधी कुठल्याही मुलाने नखरे करू नयेत, कारण एकदा ती बायको झाली का मग तुम्ही तावडीत सापडलात. त्यामुळे नखरे न करता जे काय व्यवस्थित हे करायचं, त्यात जास्त असं त्या समोरच्या पार्टीला त्रास देणं हे पूर्वी होतं, असू नये असं. हे बोथ इक्वल. बरोबर. विद्याताई, तुम्ही खूप उत्तम गायचात ना? म्हणजे तिला सगळी गाणी पाठ आहेत. पण मला जुनी गाणी खूप आवडतात, त्याच्यामुळे मला पाठ आहेत. आणि मी दिवसभर जुनी गाणीच ऐकत असते स्वयंपाक करताना. कारण सकाळचा स्वयंपाक मी करते तो, त्याच्यामुळे ती गाणी चालूच असतात माझ्या मागे. आणि त्याच्यात मला कळत नाही की मी कधी माझा स्वयंपाक पूर्ण केला, एवढी मला आवड आहे. हो ना. विद्याताई, आपल्या घरी आपण एकदम सुखात असतो. किती ह्या आईवडिलांनी आपल्याला घर उत्तम बघून दिलं तरी त्यांच्या घरामध्ये जाणं, विशेषतः मग किचन किंवा मग त्या सासूबाई किंवा ह्या सगळ्या लोकांच्या बरोबरीने सांभाळून घेणं, हे तुम्हाला किती सोपं गेलं, किती अवघड गेलं? नाही, मला सोपं गेलं, कारण मी पहिल्या दिवशी जेव्हा गेली, म्हणजे पहिल्याच दिवशी, सो त्यांच्या घरी नॉर्मली सकाळी ऑमलेट सगळे खातात. तर मी माझ्या आयुष्यात कधी अंड फोडलं नव्हतं, कारण माझ्या आईकडे अंड खात नाहीत. सो त्यांची जी वहिनी होती अनुराधा, तिने मला पहिल्यांदा शिकवलं की अंड कसं फोडायचं. सो म्हणजे हे करण्यापेक्षा, तिने मला डिस्करेज करण्यापेक्षा तिने मला सांगितलं की तू 2-3दा माझ्याबरोबर हे कर, सो तुला येईल आपोआप. अँड तिने सपोर्ट केला. त्यांची आई इतकी सुंदर स्वयंपाकीण आहे, इतकी सुंदर की म्हणजे अगदी बोटं चाटावी इतकी छान स्वयंपाक करते. यांच्या आईकडून मी खूप शिकले. आणि ती चुकलं तर सांगायची की बाळा असं नाही करायचं, असं करायचं, तर ही टेस्ट अशी बदली होते. म्हणजे त्याच्यामुळे खूप, आणि तिचं काही आम्हाला, म्हणजे मला एक कौतुक आहे त्यांच्या आईचं की कधी तिने आम्हाला असं म्हटलं नाही की हे घालू नकोस, हे करू नकोस, हे खाऊ नकोस. सो सगळ्याला ती एनकरेज करायची, म्हणजे तुला हे आवडतं ना, तू घाल. आणि इवन एक ह्याचा केटरिंग कॉलेजचा किस्सा सांगतील की आम्ही चारही, म्हणजे त्यांच्या 2 बहिणी, त्यांची वहिनी आणि मी, आम्हाला सांगितलं तिने की तुम्हाला काय नवीन शिकायचं असेल, कारण GSB फूड तर तुम्ही माझ्याकडून शिकणारच, पण तुम्हाला जर काही हे आहे काही नवीन शिकायचं तर तुम्ही दादर केटरिंगला जा, छोटे छोटे कोर्सेस जॉईन करा. दुपारची तुमची वेळ अशीच वाया जाते, त्यापेक्षा तुम्ही तिथे जा. आणि आम्ही खरंच केटरिंग कॉलेज जॉईन केलं, ते कोर्सेस जॉईन केले. तिने आमच्यासाठी 4 टिफिन वगैरे सगळं तयार ठेवलं सकाळी जाण्यासाठी. आणि मग मेन स्टोरी ते सांगतील, कारण ते जास्त सांगू शकतो. काय झालं की मी कधी घरी यायचो नाही, पण कधीतरी दुपारी घरी यायचो. तर मला माहिती नव्हतं हे 4 जण केटरिंग कॉलेजला जातात आणि हे नवीन नवीन डिशेस शिकतायत. मी एकदा घरात असं वरती येत होतो, तर लिफ्टच्या बाजूला एक कोपरा आहे, तिथे सगळं काही टाकायचे लोक. तर ती काय, म्हणजे जास्तीत जास्त कागद वगैरे असायचा. एक दिवशी मी पाहिलं सुरफुले हे ते असं वस्तू, उच्च म्हणजे भयंकर कॉस्टली वस्तू तिथे पडल्या आहेत.
दुसऱ्या दिवशी परत पाहिलं तर मी आईला म्हटलं, अगं आई, कोणाला तरी आपल्या बिल्डिंगमध्ये माज आलाय का, तो सुफले नवीन केक हे ते सगळं टाकते. आई म्हणाली, कोणाला माज आलेला नाही रे बाळा, तुझी बायको आणि माझ्या 3 मुली आणि सुना हे सगळ्यांना नवीन पदार्थ शिकतायत. तर जे ज्याला देतात तो घेऊन जातो आणि गपचूप तिथे खाली टाकून देतो, कारण तो पण खाऊ शकत नाही. असं चुकत शिकणं मला वाटतं. पण त्याच्यातनं त्याच्यासाठी पण एनकरेज करणं त्या काळच्या लोकांनी हे खरंच कौतुकास्पद आहे. नाही तर कोणतरी म्हणेल काय गरज आहे शिकायची, पण असं नाही. त्यांनी मला ड्रायव्हिंग शिकायला एनकरेज केलं, त्यांनी मला स्विमिंग शिकायला एनकरेज केलं. हो त्यावेळेला आणि त्या स्वतः पण चालवायच्या, 60 स्विम करायच्या. 60 वर्षापूर्वी मला कोणीतरी विचारलं की बाबा, नंतर ती माझ्या मोठ्या भावाबरोबर SSC परीक्षेला बसली आणि पास झाली. तर आधी कोणीतरी ड्रायव्हिंग शिकते म्हणून कोणीतरी तिला काय ड्रायव्हर व्हायचं होतं. मग जेव्हा हे झालं तर त्या बाईला मी विचारलं, आता माझ्या आईला सांगू का मास्तरीण व्हायला? असं खूप हौशी होतं. विद्याताई, सर इतके असे कायम असे आनंदी, कायम फ्रेश, कायम गाणं म्हणत किंवा कुठे जरासं काही दिसलं तरी टक 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 ही एनर्जी आहे ना, ही एनर्जी तुम्ही घरातनं कशी देता त्यांना? म्हणजे ते बाहेर तसे वागतात, ऍक्टिंग करतात की ते खरंच? कारण काय होतं की घरची बाजू जर बाईनी सांभाळली ना व्यवस्थित, आणि त्याचा जर स्ट्रेस नसेल, त्याचं टेन्शन नसेल, किंवा ज्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या आहेत ते सारखं असं करायचंय तसं करायचंय, हे नाही झालं ते नाही झालं म्हटलं की माणसाची आपोआप एनर्जी कमी होते, नाही का? सो आपण जर ती सांभाळली तर ती एनर्जी त्यांना एक्स्ट्रा मिळते. आणि मग ते घरची बाजू तिने कायम सांभाळलेली आहे. आणि इट इज अ वर्क. ह्या एका रथाचे 2 चाक आहेत. एक चाक त्यांनी सांभाळलं तर दुसरा आपण सांभाळू शकतो. आणि माझा स्वभाव लहानपणापासून असाच होता. ज्यांना भेटलो गाणं गायचं. मग हिला पण सुरुवात झाली की गाणं, आणि हिला गाणी पाठ असायचे, मला ट्यून पाठ असायची. कारण माझ्या शेजारी बासरी वादक, नंतर पियानो वादक, सतार वादक सगळे, त्यामुळे ट्यून माझ्या लक्षात राहायची. बरं सर, राहू दे. तुम्ही दोघांनी एक छान ड्युएट आता सादर करा बरं, युगलगीत. इतकं गाणं झालेलं आहे ना, तर आता तुम्ही दोघांनी एकत्र गाणं म्हणा बरं. इतना मुझसे तो हो म्हणू. वा वा, छान गाणं आहे. अरे चला, वाद्य आलेलं आहे बाहेर. वाद्य बाहेर आले. हा, किचन रूपी वाद्य आलेलं आहे. चलो. हा. इतना मुझसे तो प्यार पड़ा कि मैं एक बादल आवारा, कैसे किसी का सहारा बनूं कि मैं एक घर बेसहारा. इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा, जन्म जन्म से ही साथ तेरे, मेहराम मेरा जल की धारा. वा 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 वा, असं छान व्हायलेन आलेलं आहे. विद्याताई, तुम्हाला मी एक सांगते की हे जसे इथे असतात, घरी असतात, तसेच तिथे पण असतात. या अनेक बायकांच्या ते कोंडाळ्यात असतात. तुम्हाला ह्याचा त्रास नाही का होत कधी? आधी आहे ना, खरं सांगू, माझं जेव्हा नवीन लग्न झालं ना, तेव्हा मला खरंच त्रास व्हायचा. कारण हे असे सतत गडाड्यात असतात आणि खूप पुरुष आणि बायका आणि म्हणजे इव्हन लहान मुलं सगळेच त्यांच्यावरती इम्प्रेस असतात, त्यांच्या अवतीभोवती. आणि त्यांचा बोलका स्वभाव असल्यामुळे ते जास्तच आपलंसं करून घेतात. तर आधी मला असं वाटायचं आणि थोडंसं जलसही व्हायचं, कारण नॅचरली बायको प्रेम करते म्हटल्यावरती ती खूप पॉझेसिव्ह पण असते. सो नंतर काय झालं की एकदा एक मेरीचा किस्सा झाला. सचिन पिळगावकरचा भाऊ बिपिन, हे लोक बिपिन वरटी, तर त्याने काय केलं, विद्याला फोन केला. मी जेव्हा खंडाळ्याला हॉटेलला गेलो कामाला, तर ते म्हणे मी रोडवरती मेरी उभी आहे, तर तुमचा नवरा अजूनही आला नाही आहे विठ्ठल कामत. ते म्हणाले का? नाही मला दरवेळी तो घेऊन जातो फिरायला तिथे. तर मी आलो जसा, तर तिने एक जेवण तयार ठेवलं, तर भांडं असं ठेवलं. तर मला कळलं भांड्याच्या आवाजावरून वातावरण तापलेलं आहे. भाजी तापलेली नाही, पण वातावरण तापलेलं आहे. तर ती म्हणाली, तुम्ही असं रस्त्यात कोणाकोणाला उभं करत ठेवू नका. मी म्हटलं, रस्त्यात कोणाला काय? ते म्हणे फोन आला होता त्या मुलीचा. म्हटलं, मुलीचा?
कुठल्या मुलीचा? मेरीचा. म्हटलं मेरीचा फोन आला. मला काय नाही, जेवण देतो म्हटलं. मॅडम जेवायला सुरुवात केली. जेवण करून हात धुवायला टॉयलेटमध्ये जात होतो तेवढ्यात एक फोन आला. तर तो म्हणाला काय? मी म्हटलं कोण आहे? तेव्हा मेरी बोल रहे हो. म्हटलं मेरी? कोण मेरी आहे? ठीक आहे बघतो. लक्षात आलं की माझ्याच मित्रांमधनं कोणीतरी फोन केला आहे. तर मग मी त्याला म्हटलं कोण पाहिजे तुम्हाला? तर म्हणाला की विचारलं विद्यासाठी. मी तिचा बॉयफ्रेंड आहे असं त्यांनी सांगितलं. कळलं का? तर म्हटलं ठीक आहे, बॉयफ्रेंड आहे ना विद्या, तुला तुझ्या बॉयफ्रेंडचा फ्रेंड आलाय. माझा कोणी बॉयफ्रेंड नाही. मग म्हटलं मग माझी कोण मेरी आहे? आणि मग तो कळलं की तो बिपिन वरती होता. सचिन पिळगावकर बिपिन वरती सगळ्यांनी रचलं होतं. हो, सचिन आमच्याबरोबर म्हणजे ग्रेट. तो लहानपणापासून आर्टिस्ट म्हणजे त्याच्यामध्ये फुल भरलेलं होतं. बरोबर. पण हाजी आलेला त्या बलून मध्ये बसून काय झालं होतं? सचिन आणि बिपिनचा विषय निघाला म्हणून मला आठवलं. काय झालं होतं सर? काय झालं, होळीच्या दिवशी आम्ही दर होळीला आम्ही सचिनच्या घरी त्याची आई पुरणपोळी करायची म्हणून जायचो. चर्चगेटवरनं किंवा आमच्या नाना चौकच्या घरातनं खाऊन पिऊन मस्त बघून पहिला आणि पुढे तर आकाशात एक असा बलून बांधला होता. तो नाही का पूर्वी बलून मोठे हॅलोजनवाले बलून घालायचे. तर तो जरा असा ऍडव्हर्टाईजचा खाली आला. खाली आल्यावर बिपिन म्हणाला मी उडी मारून पकडतो. हा वरळीच्या समोर ते बांध आहे जे त्या तिथपर्यंत आल्यावरती त्याने पकडल्यावर बाकी सगळे मी पण शेवटी लटकलो. तर आम्ही लटकल्यानंतर तो आकाशात हवा आली. त्या हवेने तो वरती 3 माळ्यावरती गेल्यावरती आमच्या सगळ्यांची तरतरली. करायचं काय आता? तरी पण बघायला लागले कोण सोडू नका. ठीक आहे. परत खाली आल्यावरती पटापट आम्ही उड्या मारल्या. नाहीतर फार आणि सगळ्यांना पूर्णपणे इथे सगळ्यांचे हात खरचटलं सगळं असं झालं. पण ती म्हणजे रंगपंचमी आठवत राहिली कारण खरा रंग रक्ताचा हातात. विद्याताई तुम्ही म्हणजे काय ते गेले असते पुढे तर काय झालं असतं? काय पण आम्ही काहीच करू शकतो. गाडीत होते आम्ही रोडवर कठड्याच्या बाजूला आम्ही उभे होतो बायका सगळ्या. पण ते इतके आत गेले होते की आम्ही काहीच करू शकत नव्हतो. अर्धा आधी बलून समुद्रात गेला. हो. आणि नंतर परत असा वरती त्यांचं आला. नशीब एवढं चांगलं हो की कारण परत उलटी हवा आली समुद्रातून. अशी उलटी हवा आल्यामुळे ते नशिबाने तो बलून त्या कठड्याच्या जवळ आला. कुंकू भाग्याचं होतं. त्याच्यामुळे आम्ही वाचलो. पण 6 लोक त्या अशा ह्याला लटकलेलो आणि बलून वरती 10व्या मळ्यावर गेला आणि आम्ही होतो 3ऱ्या मळ्यावर 2ऱ्या मळ्यावर. हो तेव्हापासून बलून दिसला का आपण इकडे बघायचं. घरात सुद्धा बलून नको. वाढदिवसाला वगैरे नाही बलून नको. बापरे काय हे म्हणजे खूपच डेंजरस मूर्खपणा आमचा. बरोबर. लहानपणीचा मूर्खपणा. म्हणजे आम्हाला सचिनच्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या खायच्या होत्या. हो ते खरं. हो. मग गेल्यावरती सचिनच्या वडिलांनी आणि आईने बरोबर खरडपट्टी काढली. हो नाही बापरे. की तुम्ही असे नसते उद्योग करत का येऊ नका. नाही क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं ना सर. नाही पण ते कोणी हा किस्सा सांगतोय का तर कोणी दुसऱ्याने प्रयत्न करू नये म्हणून सांगतोय. खरे कारण मूर्खपणा हा लहान बालपणी आपण विचार करतो असा की आपण काही करू शकतो. नाही ते असं करू नये कधी. बरोबर. मला वाटतं सर विठ्ठलाच्या हातून पहिलं आशियातलं इको फ्रेंडली हॉटेल व्हायचं होतं आणि सगळ्यांना आनंद मिळायचा होता. म्हणून आमचा विठ्ठल कुठे जाणार? विठ्ठल इथेच आहे. सर हे एवढ्या मोठ्या हॉटेलचं स्वप्न कधी पाहिलं होतं तुम्ही? ॲक्च्युली मी जेव्हा आमच्या सम्राटला काम करत होतो त्याच्या आधी सत्कारमध्ये होतो तर सम्राटमध्ये ना आमच्याकडे BM घोगटे म्हणून यायचे. ते ओबेरॉयमध्ये होते. आणि माझं सम्राटमध्ये आम्ही जे पैसे कमवले ते सगळ्यात जास्त ते आम्ही आउटडोर केटरिंग. सम्राटला 5 स्टार हॉटेल नाव घेऊ शकत नाही मी. 2 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा पार्टी असायची किंवा जेवण चांगलं पाहिजे असायचं तेव्हा माझं सत्कारची इडली आणि माझे विठ्ठल कामाची इडली जायचे. आम्ही ड्रेस त्या हॉटेलचा घालायचो. इथे नेमप्लेट त्यांची असायची. पण असं 2000-1500 लोकांचं जेवण असेल तर आम्ही करायचो. त्यामुळे माझं 5 स्टार हॉटेलची कॉन्टॅक्ट. मग मला एक लाईफमध्ये फार चांगला मनुष्य भेटले. मिस्टर शेफ जे होते ताचे होते आणि सतीश अरोरा शेफ. आणि त्याला मी हळूहळू त्याच्याकडे जायचो. 2 तास बसायचो. किचन कसं चालतं काय करतं. आणि मग मी
पहिलं ओपन किचन करायला सुरुवात केली. तिथपर्यंत किचनचे शेफ सगळे 8 ठेवायचे. ऑर्किड हे फर्स्ट हॉटेल आहे 30 वर्षापूर्वी. ते किचन बाहेर आले आणि माझा पुढे मॅनेजर पण शेफ असू शकेल, माझा मॅनेजर हाऊसकीपर असू शकेल, चीफ इंजिनियर पण माझा मॅनेजर होऊ शकेल. हे काय आहे की आम्ही मल्टी स्किलिंग करतो लोकांना आणि ते मल्टी स्किलिंग केल्यामुळे आता आणि 4 हॉटेल, आता मी अयोध्येला हॉटेल केलं तर एकच मनुष्य मुंबईवरनं घेऊन गेलो, बाकी सगळी लोकल. 2 महिने लागले त्यांना ट्रेनिंग करायला, पण चांगल्या रीतीने चाललंय, सगळं करतायत. त्याप्रमाणे आता UP मध्ये आणि पंजाबमध्ये एंट्री करतोय. पण सर तुम्ही विद्याताईंना कुठला पदार्थ स्वतःच्या हातचा खाऊ घातलाय? काय आहे वॉटरमेलन डोसा मला आठवतो. एकदा काय झालं, खूप छान होता, म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त छान केला होता, म्हणून मला चांगला आठवतो. थँक्यू. का बघा नाही सांगतो काय झालं. कॉम्पिटिशन ऑफ द शेफ्स, त्यामध्ये दिल्ली दरबारच्या जाफरभाई, नेल्सन वँग असे 4 म्हणजे हॉटेलवाले होते. तर मी हिला म्हटलं, मी माझी आई वॉटरमेलन डोसा करायची. पूर्वीच्या बायकांना घर चालवताना त्यांना घर कसं दिलेल्या पैशात चालवायचं ही कला त्यांच्याकडे होती. तर ती माझी आई कलिंगड खाऊन झाल्यावर जी साल उरते त्या सालीचे डोसे, पांढऱ्या सालीचे ते डोसे करायचे. तो मी केला. मला त्याच्यात सगळ्यात चांगलं सर्टिफिकेट विद्याने दिलं. मी एवढ्या श्रीमंत भिकारी बायका पाहिल्या नाहीत. एक बाई उचलून ते डोसे 4-4, 5-5 उचलून हद्याशासारखे घेऊन जायची. आणि हे फरजाना कॉन्ट्रॅक्टरनी कॉम्पिटिशन ठेवली होती आणि आय वन दॅट कॉम्पिटिशन. कारण कुठलंही अप्रिसिएशन ना बायकांकडून बायकांकडनं आणि त्या पण एक उचलला असतं तर मी थोडंसं हे केलं असतं. 4 उचलले म्हणजे त्या खरंच त्यांनी अप्रिशिएट केलं. म्हणजे ते माहितीये का की बायका आपला किचनचा ताबा आणि अन्नपदार्थांवर कधीही दुसऱ्याला हक्क देत नाही. तर ज्या अर्थी त्यांनी तुम्हाला सगळ्या बायकांनी उत्तम म्हटलं त्या अर्थी तुम्ही खरेच उत्तम म्हटलं नाही, खाल्लं संपलं. मग फरजाना कॉन्ट्रॅक्टर म्हणाली अरे आणि जास्त करायला पाहिजे. ते म्हटलं एवढं ठीक आहे, तू आता बोलव बाकींना जेवायला. पण त्यामध्ये काय आहे महत्वाचं, डोसा तर चांगला होता पण त्याबरोबर जे डोसाची चटणी केली होती ती वेगळीच केली होती. आता मला खूपच भूक लागली आहे, आता यावं लागेल. विद्यार्थी मला सांगा, सगळं छान चाललेलं असतं, आपलं कुटुंब असतं आणि तुम्ही कुटुंब व्यवस्थेला खूप मानता आणि अचानक काहीतरी दृष्ट लागल्यासारखं काहीतरी घडतं. त्यावेळेला खरंच या विठ्ठलाला सांभाळणं, आपला सगळा परिवार सांभाळणं, आपली मुलं सांभाळणं कसं किती अवघड गेलं. कारण त्यांनी पुस्तकात लिहिले की आत्महत्येचे विचार सुद्धा माझ्या मनात आले. म्हणजे ते वाचताना सुद्धा आम्हाला इतकं भीषण वाटलं. तुमची काय अवस्था असेल, तुम्ही कसं सांभाळत त्यांना? कारण ती परिस्थितीच अशी होती की अतिशय भयानकच होती आणि जवळजवळ 15 ते 17 वर्ष आम्ही तर झोपलेलो पण नाहीये. म्हणजे रोज सारख्या कुशा बदलायच्या. कारण उद्याचं काय, उद्या कसं होईल, उद्या कोणाला कसं द्यायचे पैसे, कोणाला थांबवायचं, हे सगळे विचार करत करत रात्री आम्ही हे करायचो. कारण सकाळी मग थोडंसं रिलीफ असायचं की रात्रीच इतका विचार करून ठेवलेला असायचा की पण काय झालं की ह्यांचे ज्यांनी पैसे दिले ते सगळे त्यांचे मित्र, त्यांच्या बायका. त्या काळी अशा मोठमोठ्या बँका वगैरे नव्हत्या ना, सो सगळे असे पर्सनल लोन घ्यायचे. पण मला त्यांचं एक कौतुक वाटतं की काहीही चिठ्ठापडी नाही, काही नाही. त्यांनी विश्वासाने पैसे दिले आणि आम्हीही तेवढ्याच विश्वासाने त्यांना परत केले. कारण का त्यांनी आपल्या गरजेला मान दिला आहे, आपण त्यांच्या गरजेला मान द्यायचं. त्यांची ऑपरेशन्स असो, त्यांची हे असो, कोणीही जर इमर्जन्सी मागितले तर आम्ही कधी नाही म्हटलं. आणि अगदीच आमची परिस्थिती म्हणजे ज्या परिस्थितीप्रमाणे आम्ही विचार केला, त्यांनी विचारलं तर आम्ही दुसऱ्यांना सांगायचो की तुमचे पैसे मी प्लीज यावेळी थांबवते, कारण आम्हाला कोणाच्या पायाच्या ऑपरेशनसाठी, हार्टच्या ऑपरेशनसाठी त्यांना आम्हाला पैसे द्यायचे. पण आम्ही देऊ तुमचे, आम्ही नाही म्हणणार नाही कधीच. आम्ही कधीच डिनाय नाही केलं. लेट झाला, डिले झाला पण लेट डिनाय नाही केलं. आणि खरंच आजच्या या घडीला आम्ही पूर्ण पैसे सगळ्यांचे देऊन आम्ही शांतपणे दूरदर्शनच्या कार्यक्रमाला बसलो. क्या बात आहे, क्या बात आहे. पण सरांनी असं लिहिलं की नाही म्हणजे जगावंसं पण वाटलं नाही वगैरे वगैरे. तेव्हा मुलं पण छोटी होती. तर तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं? माझं टेन्शन तेच होतं, कारण मुलं छोटी होती, त्यांचं शिक्षण अर्धवट होतं, कोण 7वीत होतं, 6वीत होतं.
3 मुलं 5वीत होतं, त्याच्यामुळे तीही कमवती नव्हती, तर आपलं कसं होईल या विचारांनी. पण खरंच सर्व मित्रमंडळी, त्यांच्या बायका अगदी देवासारख्या धावून आल्या आणि त्यांनी त्यावेळी साथ दिली. इतकं नाही तर ज्या ज्या पदावरती लोक होती ते म्हणाली, अरे तू स्ट्रेस नको घेऊस, तुला आम्ही ओळखतो, आम्हाला माहिती आहे की तू हार्डवर्किंग आहेस पण फसवणारा नाही आहेस, सो आम्ही तुला जेवढी आमच्याने होईल तेवढी आम्ही तुला मदत करू. आणि खरंच केली त्यांनी. आणि त्यांचे मी खरंच आजपर्यंत त्यांचे मी मनापासून आभार मानते, त्यांची ऋणी आहे. आणि खरंच म्हणजे तुमच्या देवासारखे होते. दुर्गे रूपाला माझा नमस्कार आहे. विद्याताई, हे सोपं नाही आहे असं सांभाळणं, स्वतःला सांभाळणं, मुलांना सांभाळणं आणि अशा. पण त्याच्यात अजून एक प्लस पॉईंट होता स्मिता, माझी मुलं आहेत ना, तिन्ही मुलं ती फार गुणी होती. कधी त्यांनी डिमांड केलं नाही की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, आम्हाला डिस्कोथिकला जायचं आहे, आम्हाला हे करायचं आहे, उंची ब्रँडेड कपडे पाहिजेत. माझ्या मोठ्या मुलाचे सेकंड वापरायचा, सेकंडची माझी थर्डला माझी मुलगी आहे, तिला मी शाळेमध्ये रूल होता की उवा वगैरे होतात म्हणून बॉयकट करायचा. सो त्या सेकंडचे कपडे थर्डला यायचे. सो कधी म्हणजे त्यांनी कशाचाही बाऊ नाही केला. त्याच्यामुळे खरं सांगू ती मला खूप मदत झाली. नाही तर मुलं डिमांड असली तर नाही होत. समंजस मुलं असली तर आई वडिलांना टेन्शन येत नाही. बरोबर. समंजस मुलं, समंजस बायको, समंजस नवरा, खरंय खरंय, मग टेन्शन नाही. हो हो हो. आमची ही. सर, आता आपण हे खूप छान पद्धतीने सांगतोय. विद्याताईंविषयी काय सांगाल, कसं सांभाळलं असेल तिने? विद्याबद्दल कमी बोलावं तेवढं बरं का, तर तिच्यात सर्व गुण आहेत का, तर ॲडजस्ट करणं हे पहिलं. दुसरं सॅक्रिफाईस फार. मी जपानला 2 रेस्टॉरंट करून आलो, तेव्हा माझं एक 3 बत्तीला एक रेस्टॉरंट होतं, त्याला परमिशन मिळत नव्हती. कारण पहिल्या माझा जो टेनंट होता त्याने तिनईकर साहेबांकडे काहीतरी कंप्लेंट चुकीची केली. ते केल्यानंतर ती जुनी बिल्डिंग होती, जुनं रेस्टॉरंट रिनोव्हेट करत होतो, पण त्याला परमिशन मिळत नव्हतं आणि मी कर्ज घेऊन बसलो होतो बाहेर. तर काय करणार, मी आलो तर तिथे रेस्टॉरंट एवढं चांगलं झालं आणि एवढं सक्सेसफुल झालं, तर त्याने माझ्याकडे पियर कार्डिनचं घड्याळ दिलं होतं आणि फार एक्सपेन्सिव्ह घड्याळ मी विद्यासाठी आणलं. आणि मग मी विद्याला म्हटलं, चल तुझ्यासाठी एक वस्तू आणली आहे. नाही, पण ती म्हणाली, आधी तुम्हाला एक काम सांगते. काय? तुमचं 3 बत्तीचं परमिशन आली. म्हटलं कोणी केली, कसं आलं? ते म्हणाली, नाही मी त्या मॅडम साहेबांच्या बायकोकडे गेले, तिला सांगितलं असं असं आहे. मग ती म्हणे, साहेब आले का मी त्यांना सांगते, त्यात काय. आणि मग त्यांना ते पत्र पाहिजे होतं की जुनी बिल्डिंग आहे, ते मिळालं, तर तिने दिलं. तर मी म्हटलं आता तिला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे, तर काहीतरी चांगली वस्तू दिली पाहिजे. तर विद्या म्हणाली, चला हे घड्याळच देऊ. तर ते घड्याळ तिने त्यांना दिलं. म्हणजे ते घड्याळ फार उंची घड्याळ होतं, फारच. कारण ज्याने मला दिलं घड्याळ, तो जपानमध्ये टोकियो कंपनीचा मालक होता. तर त्यामुळे मला ते दुसरं. हो, कारण स्मिता काय आहे की हे गिफ्ट वगैरे वस्तू आहेत ना, हे आपण एक जाणीव करून देतो की तू माझ्यासाठी काहीतरी केलं. त्या माणसालाही त्या गिफ्टची काही म्हणजे हे जरूर नसते, पण आपण त्यांच्या आपल्या भावना त्यांना व्यक्त केल्या की बाबा तुम्ही आम्हाला खरंच वेळी मदत केली. मला हे सगळं मान्य आहे, पण इतका सुद्धा मोह ठेवायचा नाही. आणि मोह न ठेवता इतकं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आपल्याला जे नवऱ्याने दिले ते तिला सहजपणे द्या म्हणून सांगणं, बापरे, ह्याच्यासाठी इतका जिंदादिल हृदय पाहिजे आणि स्वच्छ मन पाहिजे. आहे ना, एकाही ह्याच्यात आडेवेडे न घेता तिने जो आम्हाला रिस्पेक्ट दाखवला, त्यापुढे त्या पियर कार्डियनची काहीच किंमत नव्हती. खरं सांगते, काहीच किंमत नव्हती. आणि मी स्टेशनमधून बाहेर आलो ना, पण आता परमिशन नाही ते. मग मी नेक्स्ट ला गेलो तेव्हा 2 घड्याळे गेलो, तेव्हा कशाला घेऊन आले, मला नको घालायचं नाही म्हणाले. नाही म्हणाले, वेळ महत्वाची, घड्याळ किंवा वेळ महत्वाची. ते त्यावेळी बायकोने साथ देणं, इव्हन त्यावेळी माझ्या मुलांनी साथ देणं कधीच नाही. माझे जुने बूट माझा मुलगा वापरायचा, तर ते म्हणजे अशा वेळी
पूर्ण फॅमिलीला आमच्या घरी आम्ही न्यूजपेपर घ्यायचो नाही, बंद केला होता. आणि काय होतं ह्या छोट्या छोट्या वस्तू ना खूप उपयोगी येतात. कारण 5 वर्ष आम्ही शॉपिंग नाही केलं, म्हणजे जरूर नाही ना तर नाही घ्यायचं, उगाच वेळ आहे म्हणून नाही जायचं, असं आपल्यावरती थोडं रिस्ट्रिक्शन पण टाकलं. सर आज हे पहिल्यांदा कळतं हा की इतकं ह्याच्या पाठीमागे एवढा मोठा आहे. कारण त्याचं कारण असं आहे सर, तुम्ही कधीच कुणावर राग धरला नाहीत. खरं आपल्या आसपासचीच माणसं ज्या वेळेला आपल्याविषयी असं पसरवतात किंवा आपल्याबद्दल शत्रुत्व करतात, तर म्हणजे विद्यार्थी काल मला म्हणाल्या की माणसं चांगली असतात ग, परिस्थिती वाईट असते. माझं अगदी म्हणणं उलटं आहे की परिस्थिती कशी असावं, माणसाने माणसासारखं राहावं. तुमचं काय म्हणणं आहे? 1-2 महिन्यापूर्वी एक रील आली, विठ्ठल कामतने सगळी हॉटेल विकून टाकली, असं रील आली. आता तो कुठला विठ्ठल कामत मी शोधतोय का शोधतोय? याचं कारण काय आहे की काही लोकांना ना असं वाटतं की बाबा हा कसा वरती गेला, पण कसा वरती गेला ह्यामध्ये बायकोचा त्याग आहे, आई वडिलांचा त्याग आहे, मुलांचा त्याग आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घामाला अत्तर समजणारा मनुष्य विठ्ठल कामत आहे. हे जर तुम्ही जे अत्तर घामाला समजून काम करता, म्हणजे मी कितीतरी वेळा 2-3 वेळा पिक्चरला जायचं बंद केलं, पण मी इंटरव्ह्यूला पोचलेलो आहे. तर मी मग काही नाही, शांतपणे तिने हे केलं, पण मी म्हटलं आता जायचंच नाही, पिक्चर बघायचाच नाही. कारण एकदा तुम्ही कामाला, आणि एक तिचा स्वभाव मला फार आवडतो आणि आवडला. एकदा मी माझ्या कॉर्पोरेटच्या हॉटेलच्या कामाला गेलो आतमध्ये, आणि तिला म्हटलं बस स्टाईल कशी लावायची दाखवतो, आणि 1.5 तास आलोच नाही बाहेर. कारण त्याच्यानंतर दुसरा मनुष्य म्हणाला तुम्ही अशी टाईल लावली तर हे चुकतंय, हे असं होत आहे, आणि मी विसरूनच गेलो की विद्या बाहेर आहे. पण तरी पण ठीक आहे बाबा, कुठलाही त्रागा न करता ते आपण. आणि ते पण कसं झालं की विशाल लहान होता, 6 महिन्याचा, माझा सगळ्यात मोठा, आणि त्याला घेऊन मी गाडीत बसले होते, आणि हे म्हणाले मी 5 मिनिटात येतो, तू जस्ट बस. मी आलो, आणि आम्हाला कोणाकडे तरी डिनरला जायचं होतं. मी बसले, आणि जेव्हा मी ऑर्किडच्या त्या कंपाऊंडमध्ये गाडीत बसले होते तेवढ्यात त्यांचा एक मित्र आला, संजीव. तो म्हणाला अरे भाभी आप इधर क्यों बैठे हो, अंदर बैठो. मतलब नहीं हमको डिनर पे जाना है और भाई साहब 5 मिनट में वो आ जाएंगे. तो बोलते 5 मिनट और कामत साहब चलो आप अंदर जाके बैठो. तेव्हा मला कळलं नाही की तो का म्हणाला, पण नंतर मला कळलं की म्हणजे हे कुठेही कामामध्ये गेले की ते मग ते कामाचेच होऊन जातात, कामाला लागले असं आहे. विद्यार्थी तुम्ही याचा निषेध कधीच नोंदवला नाही काय की काय आहे असे वेळ कसे लागते वगैरे? कारण आपल्या डोळ्यापुढे दिसतं ना की माणूस काय करतोय, सो मग काय बोलायचा प्रश्नच नाही. विद्यार्थी मग अशा तऱ्हेने झालं गेलं जाऊ देत, पण असं एक छान ऑर्किड हॉटेल जिथे लोक मेडिटेशनसाठी येतात, तो असा टप 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 येणारा तो एक झरा आहे बघा तुमचा, छान वरून एक धबधबा म्हणा किंवा आहे, कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही अगदी कुदळ मारली तेव्हापासून साक्षी आहात. कुदळ मारली तेव्हापासून साक्षी. तेव्हा आमची परिस्थिती पण अशीच होती, त्याच्यामुळे सारखं टेन्शन होतं की कसं होणार, काय होईल. तो खड्डा बघून बघून टेन्शन यायचं, पण पुढे देवाची दया, सगळ्यांनी मदत केली, ते हॉटेल उभं राहिलं. पहिले 7 रूमपासून आम्ही सुरुवात केली. 19 रूम सुरुवात केली. काय आहे, टप्प्याटप्प्याने सुरुवात केली. एक माझे आजोबा आले होते, त्यांनी तो खड्डा पाहिला, तर ते म्हणाले तू खड्ड्यातच जाशील, हा खड्डा भरून टाक आधी, बंद कर हॉटेल. पण तू खड्डा पाहिलाय ते, कारण त्याला हे इको फ्रेंडली हॉटेलचं काय आहे, पाण्याची व्यवस्था तिथेच आम्ही सर्क्युलेट करतो, त्यामुळे टाक्या पण खाली घ्याव्या लागल्या. दुसरं ते घेऊ शकलो नाही कारण एअरपोर्टला जवळ हॉटेल आहे, एअरपोर्टच्या हाईटच्या वर जाता येत नाही तुम्हाला, त्यामुळे इट वॉज अ बिग चॅलेंज. आणि मी याचं म्हणजे क्रेडिट, मी रॉबर्ट मनी शाळेत होतो, टेक्निकल शाळेत, टेक्निकल लोक मला पुष्कळ मिळायचे, आणि काम करताना LNT अशा मोठ्या मोठ्या गॅमन इंडिया वगैरे लोक यायचे, तर मी त्यांना विचारायचो कसं काय करायचं आहे. आणि त्याच्या आधी एक माझं झालं होतं की मला दुबईला JW मॅरियट कसं बनवतात त्याचं बघायला मिळालं. मी हॉटेलचं काम करायचो, पण 3 तास जाऊन त्या चीफ इंजिनियरवर बसायचो, त्याने मला पुष्कळ शिकवलं. मग मी त्याला इंडियात बोलवलं आणि सगळं इंडिया फिरवलं, तर तो म्हणाला तुला आणि काय काम कसलं तर ये माझ्याकडे. लोक आपण त्यांचे ऋण जेव्हा मानतो ना, ते लोक शिकवतात. बरोबर सर. आणि आमच्या विद्याताईचे ना डोळे असे सतत पाण्याने असे भरतात. आता असं एक छान प्रेमाचं गाणं त्यांना डेडिकेट करा बरं तुम्ही.
छान तिच्यासाठी गाणं म्हणा बरं. इतना न मुझसे तो प्यार बड़ा. आता झालं ना ते झालं पहिल्यांदा. का? मग अरे मी एकच गाणं पाठ आहे की काय? तिला म्हणू दे. अच्छा, त्यांचं आणि माझं दोघांचंही आवडतं गाणं मी बर म्हणते. हा. मुझे कितना प्यार है तुमसे, अपने ही दिल से पूछो तुम, जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है. म्हण. मुझे इस तरह से घेरा, दिन में है तेरे चर्चे, रातों को ख्वाब तेरा. मुझे कितना प्यार है तुमसे, अपने ही दिल से पूछो तुम, जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है. क्या बात आहे. वा. मग अशी मी म्हटलं सर की अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज, मला वाटतं हिला वरूनच तुमच्यासाठी खास पाठवलेलं आहे. अरेंज आहे मॅरेज, पण अगदी लहानपणापासून ती प्रेमात पडली आहे अशा आमच्या खरं तर विद्यार्थी आहेत. तुम्ही एखादं उखाणा म्हणा बरं. मगाशी कसं कामाला गेले असं जे ठरवलं तसं एक छान मला उखाणा इन्स्टंट म्हणून दाखवा तुम्ही. बघूया आता किती प्रेम आहे तुमचं. प्रेमात प्रेम, अमर प्रेम, बर. मी आणि विद्या करतो नवा गेम. ठीक आहे. फार मार्क त्यांच्या गाण्याला जास्त आहे, त्यामुळे तुम्ही गाणं म्हणा. तुम्ही छान उत्तम गाणं म्हणू शकता प्रेमाचं तिच्यासाठी, नॉट मेरी. आम्ही दोघे एकत्र म्हणतो. ठीक आहे. हा चालेल. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. वा 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 वा. सर तुम्ही किती 7-8 देश फिरलात ना पूर्ण? मी हा. 7-8 वेळा जग फिरलोय. जगच 7-8 वेळा जगच फिरलात? 7-8 वेळा फिरलो आहे मी. फक्त अमेरिकेला 150 वेळाच्या जास्त गेलो असेल. जपान जवळजवळ 80-90 वेळा. इंग्लंड तर वाया हे म्हणजे असं होतं, मी कुठेही जाताना वाया जायचो. कारण एका वेळी मी कन्सल्टन्सी जेव्हा कर्जात होतो तेव्हा हॉटेलची कन्सल्टन्सी करायचो, वेगवेगळ्या हॉटेलची. कारण एवढे पैसे परत द्यायला शक्य नव्हतं. त्यामुळे मी प्रवास पुष्कळच केला. म्हणजे एका वैमानिकापेक्षा जास्त प्रवास मी केलेला. मला वाटतं तुम्हाला गल्ली गल्ली माहितीये का सगळी? इथे चहा मिळतो, इथे कॉफी मिळते. जपानमध्ये मी 19 रेस्टॉरंट्स केले, पण जपानची गल्ली गल्ली माहिती आहे. कारण जपानीज लोकांकडनं मी काय शिकलो? शिस्त. पहिलं प्रायर प्लॅनिंग प्रिव्हेंट्स प्रॉब्लेम. त्यांचं सगळं काही एकदम तयार असतं आणि शिस्त त्यांची. आणि एकदा काम हातात घेतलं तर करायचं, म्हणजे त्या दिवशी करायचं. ते मला फार उपयोगी पडलं आहे. इंग्लंडमध्ये काय, अमेरिकेमध्ये काय. अमेरिकेमध्ये एक शिकलो की लोक खाण्यापेक्षा दाखवणं जास्त असतं आणि त्यांना वेस्टेज करण्यात आनंद येतो. इंग्लंडमध्ये बटाट्याचे पदार्थ तिकडनं, मी जेव्हा पहिलं इंग्लंडमध्ये चटणी बनवली तर मी त्याला कोकोनट सॉस नाव दिलं आणि त्यामुळे ती चालली. तिथे इंग्लंडमध्ये पुष्कळ रेस्टॉरंट मी बनवली आणि त्याचा अनुभव मिळाला. आणि मग ती मशिनरी इंडियात करायला घेतली. त्यामुळे कमी जागेत, मुंबईत जागेचा भाव आहे त्या मानाने रेस्टॉरंट्स काही तुम्ही कमवत नाही. लोकांना ना दुरून डोंगर साजरे. सगळ्यांना असं वाटतं की रेस्टॉरंट बिझनेस किती टॉप आहे. खरं रेस्टॉरंट बिझनेस इज नॉट दॅट गुड इन इंडिया. कारण रस्त्यावरचे जे फेरीवाले आहेत त्यांना पाणी नाही, लायसन्स नाही, पैसे नाही, काय नाही, ते करतात. जे चांगले रेस्टॉरंट आहेत त्याला ते कॉम्पिटिशन करतात. आणि चांगले रेस्टॉरंट जे हळूहळू जी ट्रेडिशनल रेस्टॉरंट्स आहेत ती बंद होत जाणार. त्यामुळे एक्सपेन्सिव्ह खरं आहे. कारण तुम्हाला आता मसाला डोसा जर चांगल्या रेस्टॉरंट खायचा आहे तर तुम्हाला त्याचे समजा 100 रुपये द्यायचे आहेत तर रोडवर तो 40 रुपयाला करतो. हो खरं खरं. हायजेनिक नाही रस्त्यावर. रस्त्यावर काय मिळत नाही. मंचुरियन मिळतं, कुठेही उभे राहतात, तळतात, लोक खातात, आजारी पडत नाही. आजारी पडतात, सांगत नाहीत. कारण सांगतो कारण ते मंचुरियन. आता एक सांगतो, जे टोमॅटो सॉस जे सॉसवाला देतो जो रस्त्यावरती, त्या टोमॅटो सॉसमध्ये एका टोमॅटोला एक भोपळा, एवढा मोठा भोपळा आणि एक टोमॅटो असतो, त्याचं मिश्रण करतात आणि त्यामध्ये घालतात. दुधी भोपळा घालतात, हे घालतात. पण आणि सगळ्यात वाईट काय, ते सॉस जे असतं ना ते सायट्रिक ॲसिड असतं. दॅट इज ऑल्सो व्हेरी बॅड. ते चुकीचं आहे.
म्हणजे त्यापेक्षा फूड कोर्ट करावी गव्हर्नमेंटने. खरं. फूड कोर्ट केले की लोक तिथे ऑथेंटिक आणि त्याच्यावर चेकिंग पाहिजे. चेकिंग नाही आहे हा मोठा प्रॉब्लेम असतो. हमसे है आमची ही विद्यार्थी तुम्ही किती देश किती जग बघितले, किती वेळा ह्यांच्याबरोबर गेली. बरेच वेळा गेले. हो. अगं कारण ते बिझनेससाठी जायचे ना. सो त्यांचा एक चांगला गुण होता की ते जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आम्हाला घेऊन जायचे. वा. मुलं म्हणजे मोठ्या क्लासमध्ये 6वी 7वीला 5वीला येईपर्यंत ते आम्ही मुलांना पण घेऊन जायचो. पण एकदा ते मोठ्या ह्याला गेलो की मग एज्युकेशनला महत्त्व. पण तोपर्यंत मी खूप पिडले किंवा सुट्टीच्या निमित्ताने मुलांच्या सुट्ट्या पडल्या की ते स्वतःचं काम तसं काढायचे की त्यांचं कामही होईल, मुलांना सुट्टी होईल, चेंज होईल. आणि अगं काय आहे, मी जपानला मला वाटतं 80-90 वेळा गेलो आहे. पण हिने फुजियामा पाहिला, मी अजून पण फुजियामा पाहिलाच मी नाही. एकदाच गेली. पण सगळं जाऊन आली एकटी. पण तेव्हा मी एकटी जाऊन आली. डिझनीलँड हे फुजियामा हे सगळं पाहिलं. पण मी अजून काम करत होते. मी अजून पाहिलं नाही. पण मी सगळ्या रेस्टॉरंटची टॉयलेट्स, सगळं किचन, सगळं ते पाहिलं. त्यामुळे रेस्टॉरंट बनवताना काम करताना मला फार त्याचा फायदा झाला. पण अजूनही फुजियामा पाहिला नाही. म्हटलं आता काही इच्छा नाही, फुजियामा आहे ते. तिच्या नजरेतनं तुम्ही पाहताय नाही का? म्हणजे मला चष्मेवाली नको होती, पण तिची नजर जिथे पडेल तीच तुमची नजर आहे नाही का? आपकी नजरों ने देखा प्यार का. म्हणून टाका लगेच गाणं. म्हणा आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, दिल की है धड़कन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे, आपकी नजरों ने समझा. वा 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 वा, क्या बात आहे. विद्याताई, तुमची भांडणं कशामुळे होतात? म्हणजे होत नसतील पण कशामुळे होतात? भांडणं ह्याच्यामुळे होतात कारण ते ना वेळेत जेवत नाहीत. स्मिता सारखे काम करत राहतात आणि मग त्यांना कधीतरी आठवतं 5 वाजता संध्याकाळी की अरे मी जेवलो नाहीये, मला भूक लागली आहे. मग ते काय खातात? ते फास्ट, म्हणजे जे पटापट होतं ना ते 2 रुमाली रोटी आणि रसमलाई, नाहीतर पालक, म्हणजे स्मॅश पालक असतं ना, त्याच्यामध्ये थोडं सॉल्ट, कांदा, मिरची घालून. सर, निषेध आहे. तुमच्याकडे आलं की तुम्ही स्वतः तो गडू देता आणि गरम पाणी प्या आणि हे करा ते करा स्वतः. आणि बिलीव्ह नाही करणार, आमच्याकडे जो कोणी, म्हणजे मी त्यांचं कंप्लेन नाही करत आहे, कौतुक पण आहे. पण कंप्लेन ही आहे की ते स्वतःकडे लक्ष देत नाही. पण कौतुक हे आहे की आलेल्या माणसाला बसवून तो व्यवस्थित त्याने खाल्लं की नाही. आणि बटाटवडा दिला तर त्याच्यावरती फोडून बिडून चटणी घालून, नाही मग तुम्ही हे असं का घेऊन खा, तसं खा. अगदी तो म्हणजे इतका माणूस तृप्त होतो आणि इतका खुश होतो. तर मी कधी कधी म्हणते की कधीतरी स्वतःच्या आत्म्यालाही असंच खायला घाला ना. एक सांगू का, दुसऱ्याचा आत्मा शांत झाला आणि दुसऱ्याच्या आत्म्याला तृप्ती मिळाली तर आमच्या कामतांच्या सगळ्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळते. सर, हे बरोबर आहे. आई वडिलांकडनं मी शिकलो आहे. माझी आई तशीच चीफ जस्टिस चंद्रचूड आमच्या शेजारी राहायचे, हे साहेबांचे वडील. तर ते आमच्या घरी कामतबाई, आणि ती स्वतः मी बघायचं ना, तर जेवण देताना ती अन्नपूर्णा होती, पण हृदय पण तिचं मोठं होतं. आणि कधी कधी घरी तिला नसेल जेवण तरी आलेल्याला जेवण द्यायचे. ते फार मोठं हे आहे. म्हणजे आमच्याकडे जी आमची लँडलॉर्ड आहे नाना चौकला, लँडलेडी, ती नुसती अशी जिन्यावरून खाली चालली आहे ना, तर ओ मर्चंटीनबाई जेवलात का? अरे तयार आहे, या ना 2 घास खाऊन जा. म्हणजे इतकी ती प्रेमळ होती. सगळे हे मी स्वतः पाहिलंय. पण सगळे बिल्डिंग मधले सगळे लोक, कामतबाई, त्यांची काही मुलं जाता कामतबाईकडे जेवण तयार आहे, जाऊन जेवण आहे. तसं आहे नाही सर, त्यांचं म्हणणं हे आहे आणि आम्हालाही मान्य आहे की तुम्ही सगळे आत्मे शांत करा, पण त्याच्या आधी तुम्ही पण खा, तर अजून 4-5 आत्म्यांना तुम्ही शांत करा, असं त्यांचं पण म्हणणं आहे. अगदी बरोबर. अगं पटत्या कळत आहे पण वळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. तर काय आहे, कामाला लागल्यावरती मी एक गोष्ट सांगतो, म्हणजे हे फार डिफिकल्ट होतं. म्हणून मी काय करतो, मी मनोहर जोशी सरांकडनं शिकलो ते. मी 5-6 बिस्किट, मारी बिस्किट ठेवतो
आणि मग ते असं तोंडात घालतो, बस खातो तेवढंच, बाकी हे सर नाही. हे बरोबर त्यांचा नाही. मुलगा पण असाच आहे. अरे मोठा. देवा. हो, विशाल आहे ना, तो काय करतो की अरे विशाल जेवण तयार आहे, 1 वाजता जेवण तयार आहे, जेवून जा. हो आता येतो, 5 मिनिटात मी येतो, आणि मीटिंगला जातो. 5चे 5 तास हो, होतं. आणि मग ते मीटिंगमध्ये हॉटेलची घुसल्यावर मीटिंग सांगता 16 येत लोक नाही ना. एका वेळी बसलेली असतात. आणि मजा म्हणजे जे मीटिंगला येतात ते जेवून आलेले असतात. माझं म्हणजे ही माझी एक हे असते की अरे विशाल, तू जो मीटिंगला जातोस ना, ती सगळे जेवून येतात, तू त्यांना कॉफी पाजतोस नंतर, पण तुझं काय, तर तू जेवून जा वेळेत आणि त्यांच्याबरोबर कॉफी पी, असं माझं म्हणणं असतं. ते जरा चुकतं, जरा चंद्रावर पण डाग आहे तसं माझ्यामध्ये ना हा एक आहे गुण की नाही, डाग नाही, म्हणजे कामामध्ये ते इतके एनग्रॉस होतात ना की त्यांना माहीत नसतं की मला भूक लागली. हे खरं सर आहे. तुम्हाला माहितीये का, इतकं त्यांचं प्रेम आहे ना की त्या कंप्लेंट करतात पण ते तुमची अशी बाजू पण घेतात, म्हणजे पण हे केलं पाहिजे असं असं इतकी प्रेमळ गोड बायको आहे, तर तिची काही कंप्लेंट नसेलच ना, म्हणजे तिने हे बदललं पाहिजे वगैरे. नाही, तिची कंप्लेंटचा प्रश्न येत नाही, कारण सांगतो खरं म्हणजे ती कंप्लेंट करताना तिला कसं काम करून घ्यायचं आहे माहिती आहे माझ्याकडनं. त्यामुळे आता दुसरं मला लक्षात आलं की मी पुष्कळ बाबा काय दुर्लक्ष करतो आहे, तर मी काय आता तिने सांगितलं की आपल्याला वर्षातनं 3दा तरी फिरायला जायचं आहे. पूर्वी एकत्र जात नव्हतो, मग आता ठरवले जे देश बघितले म्हणजे तिने बघितले नाहीत त्याला जायचं, आणि जाताना मित्रांबरोबर जायचं, नवरा बायको म्हणून जायचं नाही, एकत्र जायचं. त्यामुळे काय होतं, जवळपणा तो शाळेत गेल्यासारखं वाटतं, पिकनिक म्हणून वाटतं, आणि ट्रॅव्हल साधं करायचं. म्हणजे की फर्स्ट क्लासमधून गेला आणि फर्स्ट क्लासमधून आला त्याला काय अर्थ राहत नाही. यू शुड ट्रॅव्हल लाईक कॉमन मॅन, अँड त्याची जी मजा आहे शी ऑल्सो एन्जॉयज इट. मग त्याच्यासाठी साधे कपडे, साधं हे. मग काही ठिकाणी मला आत्ता जे लोक म्हणाले ते म्हणाले तुम्ही विठ्ठल कामात वाटत नाही. म्हटलं का रे बाबा, नाही तुम्ही असे कपडे घातले. म्हटलं कपडे काढून दाखवतो पाहिजे म्हटलं असं आहे, पण मजा येते. म्हणजे आम्हाला नेचर खूप आवडतं, नेचर इज, त्याच्यामुळे आम्हाला साधं एखाद्या डोंगरावर जाऊन शांतपणे बघत बसलं तरी आमचं पोट भरतं, खरं सांगते. अशा अपेक्षा नसतात की खूप काही. विद्याताई, तुम्ही तर सासूच्या जाचातून सुटण्याची काही प्रश्नच नव्हता, कारण सासू इतकी गोड होती. आता तुम्ही सासू म्हणून कशा आहात? नाही, आणि काय 2च वर्ष, मी 2 वर्ष होते त्या फॅमिलीमध्ये, पण स्मिता मी खरंच मी खूप असं त्यांच्याकडून खूप काही प्लेजर जे म्हणतो आपण, आनंद म्हणतो तो घेतलेला आहे, कारण त्यांच्या बहिणी खूप मोकळ्या होत्या, आणि माझं काही छोटं मोठं चुकलं किंवा कोणाचंही चुकलं सुनांचं तर त्या लगेच त्या आम्हाला कव्हरअप करायला बघायच्या, आम्हाला सांगायला बघायच्या की असं कर, म्हणजे नेक्स्ट टाईम तुला ओरडा मिळणार नाही वगैरे. त्यांची छोटी बहीण तर अगदीच प्रेमळ होती, दोन्ही होत्या, आणि पण मोठी होती तिचं लग्न झालेलं होतं, तर त्यामुळे ती जसलोकला कॅन्सर रिसर्चमध्ये होती, सो तिचं फक्त ती लंचला यायची, तर तेवढंच आहे. पण ज्या 2 छोट्या ज्यांची माझ्यानंतर लग्न झाली, ज्या घरी होत्या, त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. सो त्यामुळे त्या फॅमिलीचं हे माझं खरंच छान गेलं. मला आईचं एक आठवतं, आईचं आलेल्या पहिल्या दिवशी सांगितलं इथे एक बघ, माझ्या मुली शर्ट पॅन्ट बेल बॉटम वगैरे घालतात, तर तू पण घालायला काही हरकत नाही, तू फक्त साडीत राहू नकोस. हो, हे माझ्या समोर आहे. इनिशियली मी साड्या नेसून त्यांच्या घरी यायची ना, कारण मला माहित नव्हतं की त्यांना एक्झॅक्ट काय आवडतं. सो त्या काळी साडी म्हणजे हे, आणि अजूनही साड्या म्हणजे ग्रेसफुल मला खूप आवडतात, पण तेव्हा मी साड्या नेसून जायची तर ती मला सांगायची, अगं साड्याच नेसून आलं पाहिजे असं नाही, तुला जे आवडतं ते घालून ये. आमच्याकडे असं काही नाही, माझ्या मुली पण घालतात, माझी मोठी सून घालते, सो तुला काही असं रिस्ट्रिक्शन नाही आहे की तू हे नाही घातलं पाहिजे. सो आणि आता तुम्ही सासू झालेला आहात, मग तो रोल कसा आहे? माझ्याकडून पण आहे ना स्मिता, एक तर मी स्वतः थोडीशी मॉड साईडला आल्यामुळे मला त्यांच्याबद्दल काहीही हे नाही, त्यांनी काही घालावं, काही कुठेही जावं त्यांच्या ह्याच्याबरोबर, किंवा एकटं त्यांना जे आवडतं ते त्यांनी करावं आणि खुश राहावं, त्यांनी खुश राहावं, माझ्या मुलांनाही खुश ठेवावं, एवढी साधी अपेक्षा आहे, नथिंग एल्स. पण आम्ही फ्रेंड्स ओनली. आम्ही एकत्र जेवण, एकत्र खाणं नेहमी होत नाही, पण कधीतरी महिन्यात ना एकदा बस जायचं तेवढं. बाकी त्यांना त्यांचं फ्रीडम
अनुभव दे. कारण आमच्या आईवडिलांनी आम्हाला आमचं फ्रीडम पूर्ण दिलं. माझे मित्र यायचे खाय प्यायला, त्यावेळी पिणं म्हणजे फार डिफिकल्ट आणि येणारे आणि मित्र ते तर आम्हाला राहण्याची व्यवस्था वेगळी करून दिली आईवडिलांनी आणि त्यामुळे मला तो कधी अडचण आली नाही. माझे वडील जरी असं विचार करताना दुसरे करायचे पण आम्हाला फ्रीडम पूर्ण दिलं त्यांनी. सर 45 वर्षांपूर्वीची ही सुंदर प्रेमाची गोष्ट इतकी आता पुढे जाते आहे. आता 50 वर्ष लवकरच होतील तेव्हा आम्हीच पुन्हा ते तुमचं सेलिब्रेशन करणार आहोत. मला सांगा की आत्ताच्या ज्या प्रेमाच्या गोष्टी आता नव्याने आहेत त्यांच्यामध्ये खूप तडजोड आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की विवाह बंधन म्हटलं की राग येतो, कन्यादान म्हटलं या शब्दावर ऑब्जेक्शन आहे, लग्न गाठ कशी असते, गाठ नसते असं बऱ्याच वेळेला म्हणतं. ही प्रेमाची गोष्ट आहे ती सुंदर होण्यासाठी काय करायचं असतं, म्हणजे काय केलं तुम्ही? एकच सांगू, सॅक्रिफाईस एकच वर्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दोघांना सामावून घेता. कसं तर मी लेट आलो, ठीक आहे आज आला लेट असं म्हणून समजून जर तिने घेतलं त्यावेळी तर परत भांडण होत नाही. दुसरं, आज मीला म्हटलं तू साडी घाल आणि ती म्हणे नाही मला हा ड्रेस घालायचा तर ठीक आहे. कारण लहान सहान गोष्टीवरती आपण जो इगो ठेवतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. ते लेट आले ना की मी पहिलं विचारते जेवलात का. कारण का ज्या माणसाचं जर पोट भरलेलं असेल ना तर माणूस शांत असतो. आपण जर आल्या म्हटलं काय लेट आलात तुम्ही, अरे मी कधीची वाट बघते हे असं आपण जर संभाषणच सुरू केलं तर मग ते सगळंच हेवाय जातं. सो थोडंसं आपण समंजसपणा दाखवून थोडंसं. आणि माझ्यात काय मला काय होतं, मला घरी जेवायला कधी मिळतच नाही आहे कधीच. कारण मी सकाळी एकदा 6:30-7ला निघालो. म्हणजे कालच हे झालं असं दुपारी ते लेट आले, काही सामान आणायला गेले होते अंधेरीला हॉटेलचं. सो लेट आले, मला सांगून गेले होते मी फक्त अंधेरीला जातो. पण मी समजले की काहीतरी कुठेतरी कामामध्ये अडकले असणार. मी पहिलं विचारलं जेवलात का तुम्ही, नाही तर तुम्ही पहिलं जेवा मग आपण बोलू. अरे बाप रे विद्यार्थी सगळा असा म्हणजे असा 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 तो एक ECGचा तसं तुमचं आयुष्य आहे. एक अगदी छान. मग अतिशय 17 वर्ष मध्ये खूप हे आणि आता इतका सुंदर असा सगळा प्रवास चालले. कसं तुम्ही आयुष्याकडे म्हणजे एक सुंदर आयुष्याची व्याख्या करायची झाली तर तुम्ही काय कराल विद्यार्थी? सुंदर आयुष्याची व्याख्या मला वाटतं शेवटी आपणच ठरवायची असते आणि ती तशी होत गेली देवाच्या दयेने. सो आता आणि छान मुलं आहेत, संसार आहे. माझं म्हणणं असं आहे आयुष्य हे बुद्धिबळाच्या पटासारखं असतं. तुम्हाला जी सोंगटी एकदा तुम्ही ठेवली की मग तुम्हाला बदलता येत नाही. पण पुढची चाल करताना तुम्ही ठरवायचं असतं की कुठली चाल तुम्ही करणार आहात. ती चाल चांगली करायची. आम्ही तसं करतो. पुढची जे काय झालं आता ठीक आहे पण पुढची चाल जी आहे ती चांगली करायची. 1-2 वेळा काही लोकांनी फसवलं पण ठीक आहे, तो माझा मूर्खपणा मी समजतो. त्यांच्यावर विश्वास ठेवला तर मग पुढची चाल आपण चांगली करायची. आता इथे हे लग्न एकदा झालं आता ही चाल चलो भैया. पण आयुष्याची व्याख्या अशी पण आहे, आपण एक टेनिस बॉल घेतो, आधी तो हलकासा जमिनीवर आपटतो, तो थोडासा उडतो, नंतर आपण आणि जोराने आपटतो, मग तो आणि जोराने उडतो, मग शेवटी आपण म्हणतो की अरे चल आणि एकदा जोराने मारून बघूया, तो आणि जोराने मारतो, तो थोडा वर उडतो, शेवटी तो जाऊन छताला लागतो, मग आपण सॅटिस्फाईड होतो की आपण छान हे केलं. सो तसंच आहे आयुष्याचं. मला वाटतं इतकी ही सुंदर प्रेमाची गोष्ट ऐकायला मिळाली, अनेकांना ती मार्गदर्शक ठरेल. सर, विद्या विनयेनं शोभते असं म्हटलं जातं, ते साक्षात रूप माझ्या समोर आज आहे की पण मी त्याला चेंज करेन, विद्या विठ्ठले शोभते. नाही, आणि तुम्ही विठ्ठल आहात, तुमच्या शेजारी पण रुक्मिणी आहे, पाठीमागे पण रुक्मिणी आहे आणि तुमच्या आत्म्यामध्ये पण तिचा निवास आहे, अशी ही आमची खरं तर रुक्मिणी आहे. आणि खूप मजा आली आज. आईचं नाव पण रुक्मिणी. अरे बापरे, हो माझ्या आईचं. बघा किती छान. पण जाता जाता तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते. हा सुंदर संसार असाच पुढे जाऊ देत. पण शेवटी मात्र आजच्या कार्यक्रमाची शेवट पुन्हा एकदा सुंदर गाण्याने होऊ देत आणि मगच आपण निरोप घेऊया. अजी ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, हमारे जैसा दिल कहाँ मिलेगा,
आओ तुमको दिखलाता हूँ दूरदर्शन की ये शाम शाम. देखो देखो आओ तुमको दिखलाता हूँ दूरदर्शन की रंगीन शाम देखो 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 एन इवनिंग इन दूरदर्शन